तलवारीच्या धारदार शस्त्रानं युवकाचा निर्घुण खून। खोतवाडी येथे आरोही बारजवळ तारदाळ येथील जावईवाडी परिसरातील मयूर दीपक कांबळे वय वर्ष 25 या युवकाचा तिघा युवकांनी धारदार शस्त्रानं वार करून निर्घुण खून केला। ही घटना शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली। तारदाळ येथीलच 4 युवक एका बारमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते। यावेळी पूर्वीच्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादाचा राग पुन्हा आल्यानं जोरदार वादावादी झाली। यावेळी मारेकऱ्याने तलवारीसारख्या धारदार शस्त्राने मयूरला गाठून हल्ला केला। त्यावेळी मयूर खाली कोसळल्यानं मारेकऱ्याने दगड डोक्यात घातला, त्यामुळे तो जागीच मृत झाला। या घटनेनं तारदाळ खोतवाडी परिसरात खळबळ माजली। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या खोतवाडी गावामध्ये मयूर दीपक कांबळे या युवकाचा धारदार शस्त्रानं 22 वार करून त्याची निर्घुण हत्या झाली आहे। मयूर कांबळे हा तारदाळ येथील जावईवाडीमध्ये राहण्यास आहे। तो हमालीचं काम करत होता। मयूर व त्याचा मित्र चव्हाण या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादावादीचे प्रकार घडत होते। गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांमध्ये मोठा वादही झाला होता, तर शेजाऱ्यांनी व त्याच्या मित्रांनी हा वाद मिटवला होता। पण पुन्हा काल सकाळी वादाचं रूपांतर घडलं आणि पुन्हा दोघांची भांडणं मिटवण्यात आली। पण हाच राग मनात धरून चव्हाण यांनी आज मयूरला बोलावून खोतवाडी जवळ असणाऱ्या महादेव मंदिराजवळ मयूर कांबळेवर डोक्यावर, हातावर, पायावर सुमारे 22 वार करण्यात आले असं समजतं। या घटनेची माहिती भागातील त्यांच्या मित्रांना कळताच त्यांनी मयूरला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। घटनास्थळी शहापूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला असून उपविभागीय अधिकारी समीर सिंग साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींच्या शोधासाठी 4 पथकं रवाना करण्यात आली आहेत। अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत। इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर मयूरचे मित्रमंडळी व नागरिकांनी मोठी गर्दी केली